पहा मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगणार आहे की सोडा हर्बल ऑइलचे प्रोडक्ट कसे यूज करायचे. कारण तुमचे इतके मेसेजेस होते की ताई हा प्रोडक्ट कसं यूज करायचं, टोनर कसं लावायचं, शॅम्पू कंडिशनर कसं यूज करायचं. कंडिशनर आणि रोजमेरी स्प्रेसाठी तुमचे जास्तीत जास्त मेसेज होते. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण हे यूज करणार आहोत. तर माझी ही तेलाची पहिली बॉटल आहे ती संपली आहे पूर्णपणे. कारण मला एका बॉटलीमध्ये माझे खूप सारे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. जे केसांमध्ये कोंडा होणं होतं. सगळ्यात महत्त्वाचं, आम्ही कोकणात फिरायला गेलो होतो त्यावेळेस त्याच्यानंतर माझे खूप केस जायला लागले होते. कारण तिथलं पाणी इतकं खारं होतं की त्याच्यानं माझं हेअरफॉल खूप झाला, डॅन्ड्रफसुद्धा झालं. तर त्याच्यावरती एका बॉटलीमध्ये माझं सगळं त्या ऑइलनं सोल्युशन झालेलं आहे, पाहू शकता. तर ही बॉटल आहे. तर मी डायरेक्ट अशी घेऊन अशी नाही यूज करत. मी पहिले वाटीत घेते तेल आणि त्यानंतर याच्यात मला जेवढं हवं आहे, माझ्या केसांना जेवढी क्वांटिटीमध्ये लागते मी तेवढंच घेते आणि परत या फिंगरच्या मदतीने पूर्ण डोक्याला असं तेल लावून घेते, मसाज करते. आणि तेल लावून झाल्यानंतर आपण 10 ते 15 मिनटं मसाज करणं आवश्यकच आहे. कारण पूर्ण मुळापर्यंत ऑइल जाणं हे बेस्ट आहे, त्याच्यानंच बेस्ट रिझल्ट येणार. नुसतं असं लावलं असं नाही, पूर्ण आपण असं हेड मसाज द्यायचाच आहे केसांना. ओके. त्यानंतर आदल्या रात्रीला तेल लावून झालं तर दुसऱ्या दिवशी आपण शॅम्पू करतो. तो शॅम्पू डायरेक्ट यूज करायचा नाही किंवा असा घेतला आणि असाच लावला असं नाही. पाण्यात पहिले टाकायचा, त्यानंतर त्याचा पेस्ट करायचा आणि नंतर ते पाणी आपल्या केसांना छान वॉश करून घ्यायचं. आणि कंडिशनर कसा यूज करा, शॅम्पूचे सुद्धा रिझल्ट खूप छान आहेत. कारण शॅम्पू जो आहे तो बाकीचे शॅम्पू जे आपण यूज केल्यानंतर हेअरफॉल होतो त्या पद्धतीचा या शॅम्पूनं हेअरफॉल होत नाही. खूप छान. 2 वेळेस जरी तुम्ही यूज केलं ना ऑइल आणि शॅम्पू तर तुम्हाला फरक दिसून येईल. याचा इतका सुंदर आहे, खूप छान रिझल्ट आहेत. त्यानंतरचा जो आहे कंडिशनर हातावर स्प्रे करायचं आहे. कंडिशनरचे फायदे जे आहेत, याच्यानं केसांचा गुंता होत नाही, केस सॉफ्ट होतात, केसांना तुटू देत नाही किंवा 2 तोंडाचे जे केस फुटतात, जे फाटे फुटणे म्हणतात, तर कंडिशनर एवढं चांगलं काम करते की आपल्या केसाला डॅमेजसुद्धा होऊ देत नाही. तर आपण पहिले याचा एक ड्रॉप घ्यायचा, केसाच्या लेंथप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि परत इथूनच एवढ्याच केसांना आपण कंडिशनर लावायचं आहे. असा लावून घ्यायचा पूर्ण केसांना कंडिशनर आणि परत तो जो आहे ते इथेच ठेवायचं. इथे केस वरी नेऊन बांधायचे नाहीत, इथेच बांधायचे या पद्धतीने. आणि 5 ते 10 मिनटं, म्हणजे अंगाला साबण लावून फक्त 5 मिनटं होतात. त्यानंतर आपण तो कंडिशनर वॉश करायचा. वॉश केल्यानंतर जेव्हा केस आपण थोडेसे ओलेच असताना आपण रोजमेरी स्प्रे वापरणार आहोत. रोजमेरी स्प्रे जे आपले बेबी हेअर्स म्हणतात, नवीन केस उगवण्यासाठी हा खूप छान आहे, बेस्ट आहे. रोजमेरी स्प्रे हा आयुर्वेदिक सोडा हर्बलचा असल्यामुळे खरंच खूप छान रिझल्ट आहे त्याचे. याच्यानं